आपल्यासोबत सुप्रियाताई आहेत. ही शाळा खरं तर दादांचं स्वप्न होतं, तुमचंही स्वप्न होतं. आज पूर्णत्वास जाते. मुख्यमंत्र्यांचे उद्घाटन होते. राज्यातली पहिली झेडपीची CBSE शाळा आपल्या खानेवाडीत सुरू होते आपल्या मतदारसंघात. खरं तर सुदामाप्पा इंगळे यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सुदामाप्पा आणि इथे CEO जिल्हा परिषद जे होते आयुष प्रसाद आणि स्थानिक लोक यांच्या प्रयत्नातून खरं तर या कामाची सुरुवात झाली. आणि सुदामाप्पांनी मला बोलून घेतलं. एक गावात आम्ही मीटिंग घेतली आणि CEO जिल्हा परिषद आयुष प्रसाद यांनी काही NGOजला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यातून खरं या सगळ्यांच्या प्रयत्नातून या शाळेची सुरुवात झाली. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दादा इथले पालकमंत्री होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या सगळ्यांनी होकार दिल्यावर हा प्रोजेक्ट पुढे गेला. आणि फियाट कंपनीचे मी आवर्जून आभार मानेन की पहिला CSR तो त्यांनी दिला, त्याच्यातून हे काम सुरू झालं. आज दादांची आवर्जून आठवत असेल का? मला दादाची रोजच आठवण येते, कारण नाही असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि अर्थातच म्हणजे दादा गेला याच्यावर मला अजूनही विश्वास बसत नाही. पण शेवटी आता त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतात आयुष्यात. पण टप्प्याटप्प्यात पुणे जिल्ह्यात काम करत असताना दादा नाही आहे पालकमंत्री म्हणून किंवा दादा मंत्रालयात नाही आहे याची जाणीव अर्थातच सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जाणवते. तर खासदार म्हणून तुम्ही तुमचं काम करतच आहात, पण दादा असताना या जिल्ह्याच्या विकासाला एक गती होती. आता गेली 2 महिने आम्ही बघतो किती नाही मला ते एक दुःखाचं पिरियड सोडलं, ते कुठेतरी स्पीड अजून आम्हाला तर दिसत नाही. हो बरोबर आहे तुमचं. दादाचं कामाचं वेग कामाची पद्धती वेगळीच होती. पण मला असं वाटतं पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. हा आदरणीय पवारसाहेबांचा जिल्हा आणि 6 दशकं हा जिल्हा हे राज्य आणि देशामध्ये अनेक दिग्गज नेते ह्या जिल्ह्यातून होऊन गेले. त्यामुळे माझा विश्वास आहे की आम्ही सगळेच इथले सगळेच स्थानिक आमदार खासदार सगळे मिळून ह्याचा फॉलोअप करून ह्या जिल्ह्याची आन बान आणि शान ही टिकून राहू. ह्या शाळेचे ॲडमिशन कशी असणार, कारण अनेकांना उत्सुकता नाही आहे. आता CEOंची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं ठरल्याप्रमाणे पहिली प्रायोरिटी स्थानिकच मुलांना दिली जाईल खानवडीतल्या. मग ह्या कोटा संपल्यावर एक अर्धा किलोमीटर बाहेर असं ते सर्कलमध्ये होईल. दुसरा एक प्रश्न, इलेक्शन लागलेत. खरं तर सर्वात पहिली घोषणा तुम्ही केली होती की आम्ही उमेदवार नाही आणि ही इलेक्शन बिनविरोध होय अशी तुमची इच्छा होती दादांना एक श्रद्धांजली म्हणून. पण काँग्रेसने माघार घेतली, पण एक साधे 2-4 अपक्ष त्यांनी उमेदवार मागं न घेतल्यामुळे इलेक्शन लागलेली. हे अपेक्षा कोण? नाही मला खरं तर आश्चर्यही वाटलं, कारण इलेक्शन लागल्याच आमच्या पक्षाची भूमिका त्यानंतर उद्धवजींची भूमिका ही स्पष्टच झाली आणि मी काँग्रेसचेही आभार मानते की काँग्रेसनीही ती भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही आमची भावना आणि भूमिका दोन्ही आहे. आता पुढे का म्हणजे मलाही वाटलंच नाही की ह्याला काही मतदान करावं लागेल आम्हाला. पण काय झालं नक्की ह्याची उत्तरं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनाच विचारावं लागेल, कारण का त्यांनाच माहिती असेल की कोणी फॉर्म भरले कोणाचे फॉर्म राहिलेत ही माहिती त्यांच्याचकडे असेल. तर तुमच्या बाजून तुम्ही नेहमी सांगता रिश्ते मेरले मायने रखते, पण उद्या प्रचाराचा नारळ फुटतोय, पण तुम्हाला साधं निमंत्रण नाही ठीक आहे ना. प्रत्येकाला आपापल्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाला बोलवायचं काय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि शेवटी ते उद्याचे जे कॅन्डिडेट आहेत ते महायुतीचे कॅन्डिडेट. महाविकास आघाडीचा काय संबंध? महाविकास आघाडी नाही आता ठीक आहे. माझं म्हणणं आहे की साहेबांचा जर फोटो वापरणार असतील तर त्यांनी बाळासाहेबांचाही फोटो वापरावा आणि सोनियाजींचाही वापरावा, कारण का महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांना सहकार्याची भूमिका दाखवली. खरं तर दादा असताना विलीनीकरण होणारी सगळी प्रोसेस होती, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. पण आता दादा गेले, विलीनीकरण मागं पडलं, त्यांचा पक्ष पुढे चाललाय. तुम्ही अजूनही त्या दादांच्या भावनिकतेतनं आम्हाला बाहेर येताना दिसत नाही. पण शेवटी पक्ष आहे, तुम्हाला तुमची पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज पुढं आता साहेब काल आम्ही बघितलं याच्यातनं बाहेर जावं लागेल. आमच्या पक्षाच्या मीटिंग सुरू झाल्या मागच्या आठवड्यात. तुम्हीच कव्हर केलं ना तुमच्या चॅनलनी. मागचा संपूर्ण आठवडा मी स्वतः आणि शशिकांत शिंदेजी जयंतराव आम्ही सगळे पक्षाच्या कामाला लागलो आहे. सगळ्या मीटिंग्स चालू आहेत आमच्या. मागच्या आठवड्यात तुमच्याच चॅनलनी मोठी नाही आमच्याकडून तर काही विषयच नाही. दादा होता तेव्हा गोष्ट वेगळी होती, आज गोष्ट वेगळी. 29ला समजा असं चित्र निर्माण झालं, कारण शेवटी भाजप शतप्रतिशत म्हणतंय, मग त्यावेळेस एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली, मग पुन्हा एकत्र येण्याची काही गुंजाईश? आत्ता तरी आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या समोर जी आव्हानं आहेत, देशासमोर जी आव्हानं आहे, एक मोठं युद्ध चाललेलं आहे, गारपीट झालेली आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्याच्यामुळे राज्यासमोर खूप मोठी आव्हानं आज राज्य आणि देशासमोर आहेत आणि त्या कामात आम्ही व्यस्त आहोत. आणि ताकदीने आमची संघटना कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा
जो महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ताकदीने कामाला कालही लागला होता, आजही आणि उद्याही लागला. यामध्ये सुप्रियाताई यांनी सांगितले की आमचा पक्ष ताकदीने कामाला लागलेला आहे आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने यापुढे आवाज उठवत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, खानावडी, पुणे.